ह्या संतोष जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर मग कुणाच्या जास्त जवळ आहे असं तुम्हाला वाटतं? कारण नाशिकमध्ये बदललेल्या समीकरणानुसार जर आपण विचार केला तर सध्याच्या घडीला मुंबईमध्ये ज्या चर्चा किंवा ज्या गाठीभेटी होताना दिसत आहेत, तुमचे आवडते या ठिकाणचे नेते, तुमचे मित्र छगन भुजबळ हे त्यांच्या जवळचे असल्याचं मानलं जातं. मग दादा भुसे, माणिकराव कोकाटे, छगन भुजबळ की मग आणखी कोणी की मग गिरीश महाजन? हे बघा, सुदैवानं राज्याचे मुख्यमंत्री अत्यंत हुशार आहे, गोड बोलतात आणि ऍडमिनिस्ट्रेशनसाठी फार प्रसिद्ध आहे. कारण त्यांना चुकीचं काम करण्यास लोक आवडत नाही. बरं, त्यामुळे ते जे निर्णय घेतील ते दादाला विश्वासात घेऊन निर्णय घेतील. आणि दादांचं त्याचं एकमत झालं की आमचा अपेक्षेचा, आमच्या इच्छाशक्तीचा त्याच्याशी काही संबंध येत नाही. त्यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावं आणि त्यांनी जे ठरवलं ते आम्ही मान्य करावं. यापेक्षा जास्त काही करणार आता तरी मजा नाही. बरं. आणि कधीच नसते. शिस्त ही पाळली पाहिजे, पक्षातल्या लोकांनी पाळली पाहिजे, बाहेरच्या पक्षाच्या लोकांनी पाळली पाहिजे, सर्वांनी शिस्त पाळली पाहिजे. आणि शिस्तीचा शिरस्ता हा दोघेही आहेत. म्हणजे दादाही शिस्तीला प्रिय आहेत आणि मुख्यमंत्री तर त्यांना वेळावडा काम चालतच नाही. त्यामुळे ते जे निर्णय घेते तो आपल्याला मान्य करावा लागेल. बरं, पण अचानकपणे नाशिकला येण्याच्या आधी काही मेसेजेस माझ्या मोबाईलमध्ये आलेले मला पाहायला मिळालेले होते. त्यामध्ये एक मेसेज चांगलाच व्हायरल होताना पाहायला मिळतं आणि त्यामधला मेसेज असा आहे की इथून मफलर गेलं आणि कोट आलाय. याचा अर्थ काय? ड्रेस आहे, ड्रेस कोड आहे हा. भुजबळ साहेब मफलर वापरतात म्हणून ते कदाचित मंत्रिपदावर नाही आहेत. मी कोट वापरतो म्हणून मफलर गेले आणि कोट आला. गेली म्हणजे कुठे गेली? अप अँड डाऊन होत राहणार आहे. तो काय विषय नाही. परिस्थितीप्रमाणे सगळ्या गोष्टी निर्णय होत असतात. व्यक्ती हा महत्वाचा नसून पक्ष महत्वाचा आहे आणि पक्षाने घेतलेले निर्णय महत्वाचे असतात. मी या अगोदर सांगितले आपल्याला शिस्त ही सर्वांना पाळावीच लागेल. बरोबर. मी असो किंवा कोणी असो, शिस्त पाळणं आवश्यक आहे आणि शिस्त पाळण्यासाठी मी फार शिस्तीचा कडक कार्यकर्ता आहे. कारण मी त्यांचे आदेश पाळणारा माणूस आहे आणि कोणावरही अन्याय होऊ देणार नाही यासाठी माझं काम पुढच्या काळामध्ये राहणार आहे. बरं, मग या महाराष्ट्राला शिस्तप्रिय असे कृषी मंत्री मिळालेले आहेत. कृषी या विषयाकडे मी तुम्हाला पुन्हा एकदा नेईन. सध्या जर आपण विचार केला, संपूर्ण भारतभर असेल किंवा महाराष्ट्र असेल,